नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर ही आज मी वनस्पती तुम्हाला दाखवण्यासाठी अंगणातच उगवलेली होती, तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेली आहे. ह्याचे औषधी गुणधर्म आहेत आणि याची फुलं ही अशी असतात, पानंही अशी असतात, थोडीशी खरबरीत असतात. तर ही वनस्पती आमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीला गुडगमोडीची वनस्पती म्हणतात. गुडगमोडीचा पाला असं म्हणतात. काही भागामध्ये याला टणटणी म्हणतात, काही भागामध्ये दगडी पाला म्हणतात. पण याचे औषधी गुणधर्म असे आहेत की थोडंसं कापतं किंवा चाकू कापतो थोडासा आपण भाजी कापताना, किंवा पूर्वीच्या काळी शेतामध्ये लोक काम करायचे त्यावेळी वेळा कापायचा, मग औषध पाणी वगैरे त्या काळात नसायचे जवळ, त्यामुळं ते हा जो पाला आहे, हा दगडी पाला, हा पाला असा चुरगळायचा आणि चुरगळल्यानंतर असा त्याच्यामधून हा रस निघतो. हे बघा, हा रस त्या जखमेवर लावायचा. एकदा लावलं की ते जखम बरीच होते. आणि पूर्वीच्या लोकांना अशा औषधी वनस्पतींची भरपूर माहिती होती, कारण त्यावेळी दवाखान्यांचा एवढा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळं या अवतीभोवती असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या आपणाला सुद्धा माहीत असाव्या. तुम्हालाही माहीत असेल, पण काही माझ्या भगिनी शहरात त्यांचा जन्म झालेला आहे, त्यांना एखाद्या वेळेस माहीत नसतं. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुमच्या भागात ह्या वनस्पतीला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.